ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराला पाहण्याची इच्छा किंवा उत्कंठा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते की मला देखील त्या परमेश्वराला पाहता यावं, मला देखील परमेश्वराचा अनुभव घेता यावं. परमेश्वर कसा दिसतो, परमेश्वर कोण आहे हे मला देखील, माझ्या बुद्धीला देखील पटवून कोणीतरी द्यावं, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि तीच इच्छा प्रभू येशूच्या शिष्यांच्या मनामध्ये देखील होती. आणि ही इच्छा कोणी निर्माण केलेली होती, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर संभाषण करत असे, तेव्हा तेव्हा ती इच्छा, कुतूहल त्या शिष्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केलेले होते. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच त्यांना म्हणत होता की मी आणि माझा स्वर्गीय पिता एकच आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानेच त्यांना प्रार्थना शिकवलेली होती, हे आमच्या स्वर्गीय बापा. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच एकांतामध्ये स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करत असे. आणि आज मात्र परत एकदा आपल्या शिष्यांना सांगत आहे की मी माझ्या पित्याकडे जात आहे आणि पिता आणि मी एक आहे. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आता मात्र शिष्यांना राहवत नाही. आणि म्हणूनच फिलिप, त्याचा जवळचा शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतो, आम्हाला आता तुमचा पिता कुठे राहतो, कसा दिसतो हे आम्हाला दाखवा. कारण नेहमीच तुम्ही तुमच्या पित्याविषयी बोलता, परंतु एकदा पण पिता कुठे राहतो, कसा दिसतो, स्वर्गीय पिता कसा आहे हे तुम्ही मला दाखवलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने फिलिपला त्याचा स्वर्गीय पिता दाखवायला पाहिजे होता. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली का? नाही. कारण पिता, पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त हे तीन देव नसून एकच आहे हे प्रभू येशू ख्रिस्त फिलिपला सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणूनच या सर्व गोष्टी फिलिपच्या डोक्यावरून जात आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त फिलिपला सांगत आहे, ज्यांनी मला पाहिलेले आहे, ज्यांनी माझा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी माझ्या पित्याला पाहिलेला आहे. आणि म्हणून तो फिलिपला खडसावून सांगतो की किती वर्ष, जवळजवळ 3 वर्ष तू माझ्या बरोबर आहेस आणि आज तू मला स्वर्गीय पिता दाखवा असे सांगत आहे. याचा अर्थ तुम्हाला अजूनही ओळखलं नाही. यामध्येच पवित्र त्रैक्याचं गुढ सामावलेलं आहे. इनडायरेक्टली प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर कोण आहे हे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की परमेश्वर एकच आहे, परमेश्वर आत्मा आहे, परंतु त्यांचे फंक्शन वेगवेगळे आहेत. जसा परमेश्वर जुन्या करारामध्ये निर्माण करता होता, नव्या कराराने परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण करता झाला. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे सॅन्क्टिफायर झाला, आपला शुद्ध करणारा, अग्नीसारखा भस्म करणारा, शुद्ध करणारा व्यक्ती झालेला होता. प्रत्येक आपल्या मानवासाठी परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारे कार्य करण्याची पद्धत अवलंबली होती. परंतु परमेश्वर मात्र एकच आहे, तो आत्मा आहे आणि तो आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याला कधीच दाखवलं नाही, कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्तच परमेश्वर होता, देव होता. तुमच्या आणि माझ्यासाठी मानव रूप धारण करून तो खाली आलेला होता. परंतु लोकांनी त्याला समजून घेतलं नाही. शिष्यांना देखील 3 वर्ष राहून सुद्धा त्यांना त्याचा गैरसमज झाला. आपण देखील परमेश्वर कोण आहे, कुठे राहतो हे पाहण्याची धडपड करत असतो. परंतु ज्या परमेश्वराने त्या सूर्याला निर्माण केले, ज्याने अथांग सागर निर्माण केला, त्याच्याविषयी आपण कसं काय समजू शकतो? आपण तर मातीपासून बनवलेले आहोत. आपल्याला एक वाळूच्या कणा एवढा देखील परमेश्वर कोण आहे हे समजू शकणार नाही, कारण तो प्रचंड आहे. परंतु जेव्हा आपण या धरती मातेला बाय बाय करणार, जेव्हा आपण या पृथ्वीचा अखेरचा निरोप घेणार, तेव्हा आपला आत्मा जेव्हा परमेश्वराच्या आत्म्याशी एकत्रित होणार, तेव्हा मात्र परमेश्वर कोण आहे हे 100% आपल्याला त्याची जाणकारी होणार आहे. जेव्हा आपण स्वर्गीयमध्ये त्याच्याबरोबर पंक्तीमध्ये बसणार आहोत, देवदूताच्या समूहामध्ये त्यांच्यावर बसणार आहोत, तेव्हा परमेश्वर आपल्या समोर उभा असेल हे आपल्याला नक्कीच कळेल. आपण पापी आहोत, आपण अशुद्ध आहोत आणि आपण कमकुवत आहोत,
आणि त्यामुळेच आपण परमेश्वराला समजू शकत नाही. परंतु वेळ येईल तेव्हा नक्कीच आपण परमेश्वरासमोर उभे राहणार आहोत. परंतु त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपला सोडत असतो, नाही. तर परमेश्वर आपल्याबरोबर आहे. सुखामध्ये, दुःखामध्ये नेहमी आपल्याबरोबर असतो. आत्म्याद्वारे आपलं मार्गदर्शन करत असतो. तर फिलीप्रमाणे मनामध्ये शंका न बाळगता, थोमाप्रमाणे मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता परमेश्वर आहे यावर विश्वास ठेवूया आणि त्याच्या हातामध्ये आपण जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.